हर्षवर्धन शिंदे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव यांची अवैध दारू निर्मितीवर कठोर कारवाई। आचारसंहितेत उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई। 18 दिवसात 146 गुन्हे उघड, 126 आरोपींना अटक, 27 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त। भारत निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2026 कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून आदर्श आचारसंहिता दिनांक 18/5/2026 पासून लागू करण्यात आलेली आहे। या आचारसंहिता कालावधीत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव कार्यालयाच्या आधिपत्याखालील सर्व अधिकाऱ्यांद्वारे अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री यावर पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येत असून या अनुषंगाने राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे, सहआयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, श्रीमती संगीता दरेकर, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार हर्षवर्धन शिंदे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18/5/2026 ते 4/6/2026 या कालावधीत कार्यवाही करण्यात आली, ज्यात एकूण 146 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून 126 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच 4 वाहने जप्त करण्यात आली आहेत। या कारवाईत देशी दारू 388.6 बल्क लिटर, विदेशी दारू 82.44 बल्क लिटर, बियर 54 बल्क लिटर, अवैध हातभट्टी 5150 बल्क लिटर, रसायन 40,260 बल्क लिटर व ताडी 548 बल्क लिटर असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजित किंमत 27,53,770 रुपये इतकी आहे, अशी माहिती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे।